अध्याय 11. श्री गणेशाय नमः. अलौकिक ही तुझी कृती, सूर नर तुझला भावे पूजिती. ब्रह्मानंद श्री गुरुमूर्ती, सगुण उपासक गजानन. भोलानाथ गंगाधर, गिरिजापती उमाशंकर. हर हर शंभो हे महेश्वर, करुणासागर विश्वनाथ तू. महाराजांचा परिवार, पाटील मंडळी पितांबर. प्रिय भक्त तो भास्कर, कुत्रा तयासी चावला. श्वान होते पिसाळलेले, तेणे लोक तेच भ्याले. उपचार भास्करावरी केले, सर्व ठरले निरर्थक. भास्कर म्हणे गजानन, हाच माझा वैद्य जाण. मजला जावे घेऊन, तेच करणे योग्य असे. गजाननापासी तया नेले, वृत्तांतासी ऐकविले. हसून महाराज बदले, भोग भोगावा तो लागेची. प्रारब्ध भोग तो होता, झाला तो कुत्रा चावता. कृपादृष्टी ती होता, मृत्यू टळे भास्करासी. केली होती संत सेवा, तोच लाभला त्यासी मेवा. अंतरीच्या शुद्ध भावा, पुरावा हाची योग्य असे. शिवरात्रीसी त्र्यंबकेश्वर, दर्शना येती योगेश्वर. शिष्यासहित साधूवर, पंचवटीसी राहती. राहिले तिथे काही दिवस, परतून आले शेगावास. भेटूनी श्यामसिंगास, येऊ म्हणती अडगावा. असता उत्सव रामनवमी, श्यामसिंग शेगाव ग्रामी. येतात संधी नामी, गजाननेई अडगावा. असता तिथे समर्थ स्वारी, भक्तगणांचा कैवारी. भास्करास त्या ताडण करी, अपराधी तो म्हणून या. जनवदती सोडा तयासी, चुकला जरी कर्तव्यासी. दृढ भाव त्या चरणासी, सद्गतीत तो जाहला. बाळा भाऊस देव विमार, म्हणूनच घडला हा प्रकार. करायाचा काही विचार, गजानन वदले कौतुके. पाटील भास्करा कारणे, 2 दिवस इथे राहणे. इहलोक सोडून जाणे, लागेल ऐसे संत वदती. संतवाणी खरी झाली, मुक्ती भास्करा मिळाली. द्वारकेश्वराजवळी, समाधी तया देवविली. अन्नदान भंडाऱ्यासी, अडगावी ग्रामवासियांसी. घ्यावया प्रसादासी, कावळे येती अति तेथे. त्रस्त होती जनहाकता, कावळे ते अन्न खाता. कृपाच तव दयावंता, क्षणात तया पाठविले. वदले काय ते संत ऐका, आज आले उद्या नका. नका देऊ जना मोक्का, तुम्हा ताडण करावया. तेव्हापासूनच आले, कावळे त्या स्थानी भले. संत वचन मानिले, महानता तीच संतांची. पडला असता दुष्काळ, नद्या विहिरीत नव्हते जळ. हताश होती जन सकळ, सुरंग लाविली विहिरीसी. आत होता कारागीर, खडक फोडेना ती पहार. जाहला तो साचार, उपाय त्याचा चालेना. सुरुंगाची ती किमया, खडक फोडण्या त्या ठाया. एरंड पुंगळ्या सोडाया, काम तिथे हो चालले. गणू नामे कारागीर, विहिरी माझी धरुनी धीर. बसला असता फुटला बार, स्फोट भयंकर जाहला. गजानन कृपे वाचला, गणू सुखरूप राहिला. कपार तोंडी धोंडा भला, येऊन पडला त्या ठाई. गजाननाचा धावा केला, म्हणूनच गणू तो वाचला. ऐसा योगी लाभला, भक्त तारण्या संकटी. इति श्री गजानन महात्म्य एकादशोऽध्यायः समाप्त.